मराठी, ते धडक ते धडक. तुम्ही अनिल बाबर यांची गट्टी केली आहे का? 40 वर्षामध्ये तुम्ही साध्या मूलभूत सुविधा देखील लोकांना देऊ शकला नाही. पुन्हा तुम्ही लोकांसमोर त्या मूलभूत सुविधांसाठीच आज तुम्ही येताय. मी कुठल्याही कधी थापा मारत नाही, मला ही सवय नाही. अनिलराव होते तोपर्यंत ह्या गावामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या चालत होत्या. यांनी 40 वर्ष काय केलं? अरे 40 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला होता. आणि असं बोलणं पण चूक आहे. त्याची राजकारणातली परिपक्वता तयार झाल्यानंतर माणूस असं बोलत नाही. हे कच्च्या आंब्याची परिस्थिती आहे, त्यामुळे ही वक्तव्य येतात. 70 वयाच्या माणसांच्या वरती पोरं टीका करतात. हे मला आश्चर्याचा धक्का बसतोय ह्या राजकारणामधला. राजकारण हे सुसंस्कृत माणसांचं राहिलंय का? अमर शितोळेच्या बरोबर उभा राहिलेली महिला पडली. अमोल बाबर निवडून आला, त्याच्याबरोबर उभा राहिलेली महिला पडली. याचा अर्थ काय होतो? एक मत मागितल्याशिवाय हे सगळं घडलं का? भाजप सत्तेत येईल हे काळ्या दगडावरचं रे. शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना. एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना. सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल 26 वर्षापासूनची विश्वासाची परंपरा. मग वाट कशाची बघताय? इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा. आपला माणूस, विश्वासातला माणूस. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका. नमस्कार, जिओ मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणातील एक सात्विक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते ज्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतात, ते ज्या लोकांच्या पाठीशी उभे राहतात, त्या लोकांचा विजय होतो असं समीकरण अलीकडच्या राजकारणात ज्यांनी रुजवलं ते मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अशोकभाऊ गायकवाड आज आपल्यासोबत आहेत. आज अशोकभाऊ गायकवाड यांच्यासोबत विटा नगर परिषदेच्या या निवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर भाऊ, जिओ मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भाऊ, पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार सुहास बाबर असतील, अमोलदादा असतील, त्यांच्यासोबत होतात. त्याच्यानंतर आज 1 वर्षाचा कालावधी उमटतोय. बरोबर. त्याच्यानंतर आज आपण 1 वर्षानंतर त्याच बाबर बंधूंच्या विरोधामध्ये आपण आज उभे ठाकलेले आहात. तर या 1 वर्षामध्ये नेमकं असं काय घडलं की तुम्हाला आज त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागली? घडलेलं नाही काही. त्याचे आई वडील गेले होते 1 वर्षामध्ये. दुःखाचे प्रसंग त्या मुलांच्यावरती होते, त्यामुळे मी त्यांना विधानसभेला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर आत्ता मी नगरपालिकेला सदाशिव पाटलांना पाठिंबा दिला. याचं कारण असं आहे, एकेकाळी 14 साली पतंगराव कदम मला एकदा म्हटले होते, ज्येष्ठ नेते होते, खूप मोठे विचारवंत होते. अनिल बाबर गेली 10 वर्षे त्या काळात घरी होते, आमदार नव्हते. आणि साधारणतः 2001ची नगरपालिका, त्यावेळेला मी आणि सदाशिव पाटील थेट एकमेकांच्या विरोधात नगराध्यक्षपदाला उभा राहिलो होतो. माझा त्यावेळेला निसटता पराजय झाला. तो अनिल बाबरनी सदाशिव पाटलांना मदत करून छन केला आणि मग त्याचं शल्य जनतेच्या मनात होतं. त्यामुळे हे 10 वर्ष घरी थांबले. त्याचबरोबर 98 साली मोहनराव कदम आणि अनिल बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेला एकमेकाच्या विरोधात उभा राहिले. त्यावेळेला मी पूर्ण साथ पतंगराव कदमांच्या घराला दिली जिल्हा मध्यवर्ती. त्याचा राग धरून त्यांनी मला 2001 साली नगरपालिकेमध्ये सदाशिव पाटलांना मदत करून पराजय केला. परंतु मी एक आध्यात्मिक विचाराचा माणूस असल्यामुळं
मी माझ्या मनामध्ये कुठलाही राग कोणाविषयी कधी धरत नाही. कारण आध्यात्मिकात काम करणारी माणसं ज्ञानानं परिपक्व असतात आणि हे जग त्यांना पूर्ण कळलेलं असतं. त्यामुळे मी कधीही त्यांचा रागराग केलेला नाही. परंतु आत्ता सध्याची प्राप्त परिस्थिती, त्याचे आईवडील गेल्यामुळेच मी त्याला पाठिंबा दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बाबर कुटुंबियांच्या सोबत राहिलात, हो, त्यांचा विजयी झाला. बरोबर. त्या विजयानंतर विट्याच्या चोंडेश्वरी चौकामध्ये एक नागरी सत्कार घेण्यात आला. बरं. त्या सत्कार समारंभामध्ये अशोक भाऊ हे नाव कुठं ऐकायला मिळालं नाही, किंवा त्या सत्कार समारंभाच्या संदर्भामध्ये जी बॅनरबाजी झाली हां. त्या बॅनरबाजीवरती किंवा त्या बॅनरवरती अशोक भाऊंचा फोटो कुठं पाहायला मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये अशोक भाऊंना कुठंतरी दूर ठेवलं गेलं अशी एक चर्चा त्या काळात चांगली रंगली होती. त्याच्यानंतर लोकांमध्ये अशी चर्चा आहे की कदाचित त्या घटनेनंतरच बाबर कुटुंबीय किंवा बाबर गट असेल आणि आपण आहात, तर त्यांच्यामध्ये एक दुरावा वाढत गेला अशी लोकांमध्ये चर्चा आहे. नाही, त्याबद्दल ही गोष्ट नाही. मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे. त्यांनी बोलवावं न बोलवावं हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला विचार असा राहतो, मी जे आत्ता मगाशी सांगत होतो 2014 सालाचं, एखाद्याचं घर राजकारणात संपू नये या विचाराचं मी आहे. विधानसभा तुम्हाला मिळाल्या, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडं आहे, पंचायत समिती तुमच्याकडं आहे, जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांच्याकडे असतात. मग सर्व सत्ता एका घरात देऊ नयेत जनतेने सुद्धा, ह्या मताचा मी आहे. सत्ता विभागून दिली तर लोकांच्या मताला किंमत येते, लोकांचे विचार ऐकले जातात. सर्व सत्ता एकत्र दिल्या तर यांचे पाय जमिनीवर कोणाचेही राहत नाहीत. त्यामुळे माझी नेहमी जनतेलाही विनंती राहील की सत्ता कायम एका ठिकाणी कोणाची इथंही देऊ नका. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिल बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांचं नाव गेल्या काही काळामध्ये जवळजवळ निश्चित झालं. बरोबर. त्या पद्धतीनं पाटील गट असेल किंवा स्वतः अनिल बाबर असतील, यांची तयारी सुरू झाली. बरोबर. ह्या संपूर्ण प्रक्रियेनंतर अखेरच्या 2 दिवशी मात्र काही नाट्यमय घडामोडी घडल्या. बरोबर. या घडामोडीनंतर अनिल बाबर यांना डावलण्यात आलं, त्यांची उमेदवारी कॅन्सल करण्यात आली आणि त्याच्यानंतर अचानक अविनाश चोते यांच्या पत्नी प्रतिभा चोते यांची उमेदवारी निश्चित झाली. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये तुम्ही स्वतः साक्षीदार होता, काही घटनांमध्ये, काही बैठकांमध्ये. बरोबर. तुम्ही देखील त्या निर्णय प्रक्रियेमध्ये होता. आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ही बैठक फिसकटण्यामागचं नेमकं कारण काय आहे? नाही, कारण असं झालं, आप्पा राजकारणात माझ्याबरोबरच आले. आप्पांना राजकारणात नेहमी मीच मदत केली. आप्पा साधा सामान्य घरचा मुलगा होता. त्याच्या सासूबाईंचे आणि आमचे घरचे संबंध होते. त्यामुळं आप्पांना मदत करा आणि माझ्या ह्या जावयांना बरोबर घ्या हे त्यांच्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी आप्पांना पहिल्यापासून बरोबर घेतले, कायम लिफ्ट दिली. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे जे काही नाट्यमय सगळ्या घटना घडत गेल्या, आप्पांच्या मंडळीला देवतालाच उमेदवारी द्यायची असं साधारणतः सगळं चित्र होतं. परंतु आप्पांचं एक होतं की 6 उमेदवार मला द्या आणि 7वी नगराधीश पदाची उमेदवारी द्यावी, असं साधारणतः आप्पांचं म्हणणं होतं. या सगळ्या घडामोडीमध्ये पार्टीचा विचार असा होता की निवडून येणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी, असं साधारणतः या सगळ्यांचा विचार होता. तर या पार्टीमध्ये सगळ्यांचं असं मत झाले की निवडून येण्यात जर निकष लावायचा झाला तर आप्पांच्या ह्याच्यामध्ये खूप कमी उमेदवार आहेत निवडून येणारे. कारण मी बऱ्याच वेळेला आप्पांना बऱ्याच उमेदवाऱ्या दिल्या, पण 1 किंवा 2 जे आमच्या सोबत उमेदवार उभा राहणार, माझ्या बंधूंच्या सोबत आप्पांना उभा केलं. त्याच्यानंतर माझ्या भाऊकीमधल्या लोकांच्या बरोबर एकदा दिलीप अमनेला उभा केलं. ह्याच उमेदवार निवडून आले. मग इथं परिस्थिती अशी झाली की पूर्वीची जी पार्टी आहे त्याच्यामध्ये थोडासा विस्कळीतपणा यायला लागला. उमेदवाऱ्या मिळणार, यांचे उमेदवार त्यांच्याबरोबर ते उभं राहायला तयार नाहीत, अशा थोडासा विस्कळीतपणा यायला लागला. पुन्हा मी आप्पांच्या घरी गेलो, आप्पा नगराधीश पदाची उमेदवारी घ्या, बाकी पार्टी सगळी स्ट्रॉंग उभी राहू द्या, आपण उभं राहावं असं
मी स्वतः त्यांना म्हटलं, इकडे सदाशिव पाटलांना सांगितलं नगराधीश पदाची तुम्ही त्यांना उमेदवारी द्या. स्वतः सदाशिव पाटील अर्ज भरायच्या आदल्या दिवशी त्या दिवशीच सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की तुम्ही नगराधीश पदाची उमेदवारी घ्या, बाकीच्या उमेदवारांचा विषय सोडून द्या, माझ्या पार्टीतल्या लोकांना मला उमेदवाऱ्या द्याव्या लागत आहेत. वास्तविक माझ्यासारखा आप्पांना मोठा करणाऱ्या माणसाला उमेदवारी नाही म्हटल्यानंतर मला दुःख झालं, पण माझं स्वतःचं मत असं आहे की आप्पांनी ते नगराधीश पदाची उमेदवारी स्वीकारायला पाहिजे होती आणि पार्टीबरोबर राहायला पाहिजे होतं. आत्ताही ते काही विरोध करत नाहीत, कोणाला शांत असतात. त्यांचा स्वभाव मला पहिल्यापासून माहीत आहे, कारण आम्ही अनेक वर्षे एकत्र काढले, सुखदुःखात एकत्र आहे, आमचे घरचे संबंध एकत्र आहेत. त्यामुळं माझ्यासारख्याला त्याच्या बाबतीत दुःख झालं का तर झालं, परंतु आता नाईलाज काही गोष्टीला होतं तसं ते झालं. कालच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विट्यामध्ये सभा झाली. बरोबर. या सभेमध्ये आमदार सुहासभाई असतील किंवा त्यांचे बंधू अमोलदादा असतील, हां या दोघांनी एक प्रकर्षानं उल्लेख केला की गट्टी जी असते ती ढकलत कधीपर्यंत न्यायची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ती गट्टी गदीत न घालवता ती फेकून द्यायची. तुम्ही अनिल बाबर यांची गट्टी केली आहे का, असं कालच्या त्या सभेमधून तुमच्यावर आरोप झालेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी एकच बोलेन, इकडून समजा त्यांना सोडलं होतं, तुम्ही का उमेदवारी दिली नाही ते तुम्हालाही विचारायला आले होते. मग त्यांनाही विचारायला गेलं, त्या देत असेल तर मी उभा राहतो निशाणा, त्यांनी का उमेदवारी दिली, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळावं तुमच्याकडनं. काल विट्यातील संख्य प्रभागामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादांनी काही प्रमाणात प्रचार सभा केल्या. बरोबर. तर या सभेनंतर सायंकाळच्या वेळेमध्ये अनिल बाबर यांच्या घरामध्ये पण त्यांची गुप्त बैठक झाली अशी पण माहिती मिळते. तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाल्या? अनिल बाबर यांची मनधरणी करण्यात किंवा त्यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये आणण्यात चंद्रकांत दादांना यश आलंय का? अनिल बाबर येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आहेत? तुम्ही आत्ता म्हणाल्याप्रमाणे ते शांत राहतील, ते भाजपसोबत येतील का शांत राहून भाजपच्या विरोधात भूमिका घेतील? मी आता खरं सांगू, चंद्रकांत दादांचे कार्यक्रम वैभव पाटलांच्या बरोबर होते आणि माझे आणि सदाशिव पाटलांचे वार्डात वेगळे कार्यक्रम चालू होते, त्यामुळे मला ह्या गोष्टीतलं काही माहीत नाही. अनिल बाबर येणाऱ्या काळात आपल्यासोबत असतील का ते आहे असं शांत राहतील? राजकारणामध्ये माझा स्वतःचा अनुभव असा आहे, माणसं सक्षम झाली की नेत्याला मानायला तयार नसतं, त्यामुळे मी ह्या गोष्टी काय आता बोलत नाही पुढं. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुमचे सुपुत्र अजितदादा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुमचे पुतणे सुमित भैया, अशी दोघे तगडे उमेदवार सध्या आहेत. तर या प्रभागामध्ये नक्की आपली कशा पद्धतीनं व्यूहरचना आहे, कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातले, काय त्याचा रिझल्ट येणार? ह्याचं उत्तर तुम्हाला एक देईन, दोन्ही मुलं निवडून येतील, व्यूहरचना जाहीर सांगणं बरोबर नाही. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकीकडे अजितदादा असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक अमर शितोळे स्वतः आहेत. त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्याही उभ्या आहेत. बरोबर. विट्याच्या पश्चिमेकडील जो भाग आहे तो गायकवाड कुटुंबियांचा किंवा गायकवाड गटाचा एक बालेकिल्ला म्हणून पहिल्यापासूनच या पश्चिम भागाकडे बघितलं गेलंय. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये देखील जशी तुमची विटा शहरामध्ये पण आहे, पण जास्त करून प्रभाग 8 मध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावली अशी विट्यामध्ये चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 8 मधल्या फिल्डिंग बद्दल तुम्ही काय सांगा? कसं आहे, हा वार्ड पहिल्यापासून माझ्या स्वतःच्या विचाराचा आहे. गेल्या वेळेला त्या प्रभागामध्ये अवघ्या 9 मतानं अमर निवडून आले. यातलं एक गम्य सांगतो थोडक्यात. काल एका टीका झाली की एकच मत मागतायत म्हणून. या प्रश्नाचं मी साधं उत्तर देतो. गेल्या वेळेला 8 नंबर वार्डामध्ये अमर शितोळे उभा राहिला होता आणि तो उभा राहिल्यानंतर आणि 2 नंबर वार्डामध्ये अमोल बाबर उभा राहिला होता. आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, त्यांनी सांगितले की एक मत मागत फिरतात ह्या भाजपमधली माणसं. तुम्हाला याचं गंमत म्हणून सांगतो, पाठीमागच्या वेळेला हे 2 प्रभागातले अमर शितोळेच्या बरोबर उभा राहिलेली महिला पडली आणि तिथं वैभव पाटलाच्या गटाचे ती वैशाली सुतार निवडून आली, जी सुमित बरोबर उभा राहिली होती. आणि 2 नंबर वार्डामध्ये
अमोल बाबर निवडून आला, त्याच्याबरोबर उभा राहिलेली महिला पडली आणि त्या ठिकाणी वैभव पाटलांच्या गटाची महिला निवडून आली. याचा अर्थ काय होतो? एक मत मागितल्याशिवाय हे सगळं घडलं का? मग यांना बोलायचा तरी कुठं अधिकार राहतो? विटा शहरामध्ये गेल्या विधानसभेमध्ये 4,000हून अधिकचं मताधिक्य आमदार सुहास बाबर यांना मिळालं. कुठेतरी ह्या गोष्टींचा आत्ता राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडून फायदा उचलला जातोय. हे भाजपला हे शिवसेनेला किंवा सुहास बाबर यांना जे लीड मिळाले 4,000पेक्षा जास्त, हे कुठेतरी आत्ताच्या या निवडणुकीमध्ये भाजपला जड जाईल असं वाटतंय का तुम्हाला? होणार नाही तसं. एका वेळेला अनिल भाऊ आणि काकी गेलेल्या होत्या, माणसं भावनिक झाली होती. त्यावेळेला ह्या मुलाला निवडून देऊया अशी माणसांची भावना होती, म्हणून लोकांनी त्यावेळेला मतं दिली. परंतु आत्ता ती भावना नाही आहे. आता लोकांच्या मनामध्ये असं आहे की आपण विधानसभेला त्यांना मतं दिले, आता नगरपालिका ही या गटाकडे द्यायची, असं स्पष्ट भूमिका मी लोकांची ऐकतो. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि त्याच्याबरोबरच अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी तेवढेच ताकदीनं सक्रिय आहे. या सगळ्या राष्ट्रवादीचं नेतृत्व पंकज दबडे करतायत. पंकज दबडे यांचं आत्तापर्यंतचं जर राजकारण पाहिलं तर त्यांचा जास्तीत जास्त कल हा पाटील कुटुंबियांसोबत राहिलेला आहे. आत्ताच्या या राजकारणामध्ये, या निवडणुकीमध्ये पंकज दबडे यांनी वेगळी भूमिका घेऊन तिसरं पॅनल आपलं उभं केलेलं आहे. पंकज दबडे यांचा हा निर्णय कुठंतरी भाजपला अडचणीचा ठरेल का? काही नाही ठरणार, काही ठरणार नाही. तो त्याचा गट वाढवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यापाशीच होता पूर्वी लहानपणापासून, त्याचे वडील माझेच होते. परंतु एखादा मुलगा त्याच्या परीनं कार्य करीत असेल तर त्याच्या आडवं आपण जायची काही गरज नाही. त्याच्या नशिबानं त्याचं काही पार्टी वाढेल किंवा थांबेल, पण याचा भाजपवरती काही परिणाम होणार नाही. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये माझे आमदार सदाशिव भाऊ 27-0 असाच निकाल लागेल असा त्यांनी दावा केलेला आहे. तर दुसरीकडे आमदार सुहास भैया यांनी देखील 27-0 असा आम्ही विजय मिळवू असा विश्वास दाखवलेला आहे. तुमची व्यक्तिगत भूमिका आणि तुमचं मत याबद्दल काय आहे? माझं स्पष्ट मत आहे, मी कुठल्याही कधी थापा मारत नाही. मला ही सवय नाही. पार्टीची दिशाभूल करायची बी मला सवय नाही. पण मी एक ठामपणे सांगेन की भाजप सत्तेत येईल, हे काळ्या दगडावरची रेघ, आणि नगराध्यक्ष पण भाजपचाच होता. कालच शिवसेनेची मोठी सभा विट्यामध्ये झाली. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ते या सभेला स्वतः उशिरा का होईना ते तिथं आले. बरोबर. आणि शिवसेनेनं या सभेच्या माध्यमातून एक मोठं वातावरण विटा परिसरामध्ये तयार करण्याचा चांगला प्रयत्न केला. बरोबर. त्या प्रयत्नाच्या तुलनेत आपली पार्टी कुठंतरी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कमी पडते असं तुम्हाला वाटतंय का? असं बिलकुल नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की गावातली माणसं गावातल्या नेत्यांनाच मानतात. गावातला सामान्य माणूस काय एवढ्या मोठ्या माणसाच्याकडे कामाला जाऊ शकत नाही. सामान्य माणसाची कामं कोणाकडं पळतात की विट्यातल्या नेतृत्वाकडं. त्यामुळे आम्ही कायम 24 तास सदाशिव पाटील अवेलेबल असतात, मी अवेलेबल असतात, उभा राहणारे नगरसेवक अवेलेबल असतात. त्यामुळे मोठ्या व्यक्ती आल्या म्हणून माणसाच्या मतात काही फरक पडतो असं माझं स्वतःचं मत अजिबात नाही. बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, मी अभ्यासू माणूस आहे, बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं लाडकी बहीण योजना आम्हीच आणली, सगळं आम्हीच केलं. खाली आपले बोलतात. मी काही एकनाथ शिंदेंच्यावरती बोलण्याइतपत मी मोठा नाही, त्यामुळे मी त्यांच्या बाबतीत काही बोलणार नाही. पण माझ्याकडे जे नॉलेज आहे, लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा भाजप सरकारनं शिवराज सिंगच्या कारकिर्दीमध्ये आणली आणि ती योजना त्या ठिकाणी चालू झाली. तशीच योजना भाजपने ती इकडं पाठवून दिली महाराष्ट्रामध्ये, आणि हे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ते लागू झाली. पण योजना मूळ भाजपचीच आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. कोणीही अभ्यास करावा याचा. भाऊ, तुम्ही अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय तुम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे आहात. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील किंवा आता इथं थोडी दुरुस्ती करावी लागेल. 2001 सालापासून मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. मी पतंगराव कदमांचा प्रेमी आहे पहिल्यापासून. त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांची बोलण्याची शैली, त्यांनी लोकांना एकत्र कसं करायचं ह्याचा पाहिलेला मी स्वभाव. मी त्यांचा फॅन आहे का तर आहे. माणूस व्यक्तीचा फॅन असू शकतो,
पक्षामध्ये मी कुठल्याही थांबलो नाही. कारण माझा मूळ स्वभाव राजकारण आणि राजकारण नसून माझा मूळ स्वभाव हा आध्यात्मिक आहे. आणि त्यामुळं ज्या व्यक्तीचं पटतं त्या व्यक्तीबरोबरच मी असतो. गेल्या काही दिवसापूर्वी जी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली विटा हो, नगरपालिकेच्या हो, हो, संदर्भात, हो. त्यावेळी अजितदादा असतील किंवा सुमितभाई असतील, हे हो. दोघंही त्या पत्रकार परिषदेमध्ये दिसून आले. बरोबर. त्याच्यानंतर आज तुमचा हा थेट भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय आहे, तो नक्की कसा झाला आणि त्याच्यासोबत या संदर्भात विश्वजित कदम यांच्या संदर्भात काय तुमची चर्चा झाली होती का? त्यांचं मत काय या तुमच्या प्रवेशाबद्दल किंवा या कसं तुमच्या असतंय, पाठिंब्याबद्दल? मी आणि साहेब ज्यावेळेला फिरत होतो, माझा राजकारणाचा खूप मोठा अनुभव आहे. विश्वजित लहान होता त्यावेळेला. आज तो मोठा झालाय. मोठ्याचा मुलगा आहे म्हणलं तर तो मोठाच असणार आहे. पण विश्वजित मला सांगेल, कारण मी त्याच्या वडिलांच्या बरोबर काम केलं. मला तो कधीही काही सांगत नाही. भाऊजी तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करत चला. अशी साधारणतः परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही भाजपसोबत ताकदीने सर्व प्रभागामध्ये फिरताय, प्रचार करताय. आत्ताचं एकंदरीत वातावरण काय आहे? लोकांच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत? आणि मुख्य त्यापैकी समस्या कोणत्या आहेत? आणि तुमचं विजन काय असणार आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतर ज्या काही समस्येच्या बाबतीत बोललं जाते ते निवडणुकीच्या काळात समस्या तयार करायच्या असतात आणि लोकांना ते भासवायचं असते. ह्या समस्या आहेत, त्या समस्या आहेत, त्या समस्या आहेत. गेली 4 वर्ष झालं प्रशासनाच्या ताब्यात सत्ता आहे. गेली 10 वर्ष झालं आमदारकी सुहासच्या वडिलांच्याकडे होते, आज सुहासकडं आहे. वाईट बोलणं हा माझा काही गुणधर्म नाही, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग तुमच्याकडे आमदारकी आहे, पाणी प्रश्नाची समस्या तुम्हीच उपस्थित करता. गेल्या 10 वर्षामध्ये हा प्रश्न घेऊन पुढं आला असता तर मला वाटते आज दररोज पाणी या गावात सुटलं असतं. निवडणुका आल्या की कुठला तरी एक प्रश्न काढतात लोक. मी विरोधकांनाच नावं ठेवत नाही, राजकारणातली सगळीच मंडळी, आणि तो प्रश्न पुढं आणायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. अरे करून दाखवा ना. मग तुमच्याकडे जर हे सगळं होतं, या पाणी योजनेला पैसे कोण देतं? राज्य शासनच. मग राज्य शासनातनं 10 वर्षापूर्वीच पैसे आणून ही पाणी योजना केली असती तर बरं झालं असतं ना. पूर्वीची पाणी योजना ही 60,000 लोकसंख्या धरून होती. 97 साली हे सदाभाऊंनी मंजूर करून आणले होते. 98ला माझ्याकडे सत्ता होती. त्याच्यानंतर पुन्हा सदाभाऊ भाजपमध्ये गेले, पुन्हा त्यांनी ती योजना पूर्ण केली. पण आज आपण जर पाहिलं तर 47,000 मतदार आहेत आणि 1,00,000च्या वरती इथं लोकसंख्या आहे. एवढी मोठी भरभराट संख्या वाढली. मग पाणी योजना ही खरं 10 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती. परंतु सदाशिव पाटील आमदार नाही. विटा शहरासाठी ठळक वैशिष्ट्य म्हणजे ना एखादं काम. सदाशिव पाटलांच्या काळात झालेली कामं खूप आहेत. तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, समोरचं तुमचं पोलीस क्वार्टर्स असतील, कोर्ट असेल, त्याच्यानंतर ITI असेल, त्याच्यानंतर हॉस्टेल असेल, हे सगळ्या सदाशिव पाटलांच्या कारकिर्दीत झालेलं काम आहे. भाषण करणं सोपं असते, टीका करणं सोपं असते, पण प्रत्यक्षात काम करणं अवघड असते ना. इथं क्रीडा संकुल आहे, ते 1 रुपया भाड्यानं सदाशिव पाटलांनी दिलं. गेली 10 वर्ष झालं तिथं आता घाणेऱ्या उगवल्या. त्याच्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून काय पैसे दिले? काही सुद्धा दिले नाही. ह्या गावाला एक संस्कार आहेत, संस्कृती आहे आणि आम्ही ती जोपासली. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनिलराव होते तोपर्यंत ह्या गावामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या चालत होत्या. अनिलराव असतील, सदाशिव पाटील असतील, मी असेल, आमच्यामध्ये कधीही मनभेद नव्हते. मतभेद असायचे पण मनभेद कधी नव्हते. कुठे भेटलो तर आम्ही एकमेकांना बोलत होतो. राजकारणामध्ये बोललं म्हणजे म्हणून काय आम्ही एकमेकाचे बोललो म्हणून एकदम त्यांचे झालो असं असते का? सगळीच माणसं सगळ्याबरोबर बोलतात. परंतु इथं विट्यामध्ये राजकारणाची सवय अशी आहे, तो बोलला आयला यांचं काहीतरी एकत्र दिसतंय. जे ह्या असल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या राजकारणामध्ये मोठी माणसं मनानं मोठीच असतात आणि ते एकमेकाचं वैर कधी धरत नाहीत. निवडणुकीपुरतंच हे असते. निवडणूक संपल्यानंतर आपण माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासारखंच वागलं पाहिजे ना. का दुश्मन म्हणून एकमेकाच्या जन्माला आलो? भाऊ, तुम्ही आता माझे आमदार सदाशिव भाऊंनी केलेली कामं सांगितली. हो, आता तुम्ही प्रत्येक विट्याच्या भागामध्ये फिरताय, बरोबर. प्रचारामध्ये तुम्ही अग्रेसर आहे. सर्वसामान्य लोकांच्या काय समस्या आहेत? तुमच्यापर्यंत लोक काय मागणी करतायत? अलीकडच्या 4 वर्षामध्ये काय झालं,
प्रशासनाच्या ताब्यात, म्हणजे आमदारांच्या ताब्यात. आमदारांनाही मी दोष देणार नाही, त्यांना एवढं खाली बघायचं होणार नाही, कारण ते विधानसभेमध्ये काम करतात. त्यांना सातत्यानं मुंबईला पळावं लागतं, त्यांचे बगलबच्चे हे सगळं बघतात. तर परिस्थिती अशी झाली की या 4 वर्षामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष झालं. भागाभागामध्ये गेलो, मी काय फुलेनगरला प्रचाराला गेलो, तिथं पाहिलं गटारी तुंबलेलं, किडं पडलेलं, वास मारत होतं. मी स्वतः, मला काही बायकाने पण तिथं घेरलं की भाऊ या सगळ्या आमच्या घरापुढली समस्या आहेत, ह्या तुम्ही सोडवल्या पाहिजे. मी त्यावेळेला त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, नगरपालिका होऊ द्या, तुमच्या या समस्या सोडवून द्यायचं कर्तव्य माझं आहे. आम्ही समाजाच्या हितासाठी काम करतोय, आम्ही आमच्या स्वतःसाठी कुठलंही काम करत नाही. तिथं मी त्या महिलांना ग्वाही देऊन आलो आणि ते मी करून दाखवणार. मला अलीकडच्या काळामध्ये असं वाटतं, पूर्वी आम्ही जे काम केले ते कैलासवासी विष्णू अण्णांच्या बरोबर मी काम केलं, विष्णू अण्णा पाटील. त्याच्यानंतर कायम मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील, त्यांचे वडील दत्ताजीराव वळसे पाटील, यांच्याबरोबर मी काम केलं, पतंगरावांच्या बरोबर काम केलं. ह्या लोकांच्या विचार ऐकल्यानंतर हे प्रगल्भ विचार होते, समाजाच्या हितासाठी हे सगळे विचार होते. पतंगराव कदम तर मला नेहमी म्हणायचे, अशोक, आपल्या उद्योगधंद्यामध्ये जे आपण पैसे मिळवतो त्यातले 25% समाजकारण आणि राजकारणासाठी आपण पैसे वापरले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये हे मी राजकारण पाहतोय, ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की पुढारी सगळे पैसे मिळवण्यासाठीच राजकारण करतात. एकटा बी असेल ह्याच्यातला शहरातला की कुठलंही टेंडर कधी घेतलं नाही, कुठल्या व्यक्तीचं कधी 5 रुपये बुडवले नाही. सामान्य माणसाबरोबर आयुष्यभर राहिलो आहे आणि समाजाची तळमळ घेऊन ह्या सगळ्या संस्था उभ्या केल्या. मग आर्थिक संस्था असतील मी केल्या, सदाशिव पाटलांनी केल्या. ह्या आर्थिक संस्था आमच्याला त्याचा काय उपयोग आहे? शासनाचा कायदा आहे, या कायद्याप्रमाणे आम्हाला कोणालाही कर्ज घेता येत नाही. ह्या उपयोगाच्या कोणाच्या? सामान्य माणसाच्या. आणि आमचे प्रोजेक्ट चांगले असतात, आम्ही ते चांगले चालवतो, आम्ही व्यापारी आहे, आम्हाला नॅशनलाइज बँका देतात ना, पण सामान्य माणसाचं कोण काम करणार? या धोरणानंच आम्ही दोघांनी ही केस गळ केले. सदाशिव भाऊंनी शाळा काढली, मलाही त्यावेळेला म्हणत होते, भाऊ तुम्ही पण शाळा काढ. मी म्हटलं जरा मी वेगळ्या क्षेत्रात काम करतो भाऊ, एकाच क्षेत्रात आपण दोघं काम केलं की खूप कॉम्पिटिशन होते. त्याने एक दूध संघ काढला, मी एक दूध संघ काढला. हे कोणासाठी केले? तुम्ही म्हणाल तुम्हाला पैसे मिळवायला. परमेश्वराच्या कृपेनं मला खूप काही दिले देवानं. भाजी विकणारा मुलगा आहे मी, आई बरोबर. आणि हे करत असताना सामान्य गरीब परिस्थितीनं आल्यामुळं मला गरिबांची खूप जाण आहे आणि परमेश्वरानं मला भरपूर दिले. ते मला ह्यातून काय हवं आहे असं काही नाही. दूधसंघ आम्ही काढला, त्यांनी काढला, मी काढला. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळायला लागला. नाही तर पूर्वी लांब दूध घातले की वासाव गेले म्हणजे टँकरचे टँकर रिजेक्ट होत होते. आम्ही आज इथंच ते दूध घेतो, इथंच त्याचं प्रोडक्शन करतोय. कधी मुंबईला पाठवतोय, इथं विकतोय, सातारा जिल्ह्यामध्ये विकतोय. सामान्य माणसाची आम्ही हे सोय करून दिली. आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, ह्या सर्व राजकारणाचा साक्षीदार अनिलरावांच्या पासून हनुमंतरावांच्या पासून सदाशिव पाटलाचा हा साक्षीदार मी आहे. मी राजकारणात कुठलीच इच्छा कधीच व्यक्त केली नाही. 99 साली फक्त आणि 2001ला नगराध्यक्ष होत. त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला काही मागितलं नाही. पण ह्या राजकारणाच्या यांच्या सगळ्या मी साक्षीदार आहे. समाज हित साधणं हे पूर्वीच्या लोकांचं कर्तव्य होतं. आजच्या लोकांचं कर्तव्य काय राहिलं? राजकारणामध्ये धावून जे पळून उभा राहायला बघतायत का नाही, त्यांचं फक्त एकच ध्येय आहे, टेंडर घ्यायची आणि टेंडरमधनं पैसे आपल्याला किती मिळवता येतील. माझ्यासारख्याला हे पाहिल्यानंतर प्रचंड मोठं दुःख होतं. किंवा हे काय चाललंय? समाजासाठी राजकारण चाललंय का पैसे मिळवण्यासाठी राजकारण चाललंय? माझ्यासारख्याची दुधावस्था होती की ह्या राजकारणापासून आपण लांब जावं. आम्ही ठरवलं होतं आता की आपण रिटायर व्हायचं. मनुष्यानं, मी आणि सदाशिव पाटलांनी दोघांनीही ठरवलं होतं आपण रिटायर व्हायचं. आपल्याला आता बस झालं, तर मुलं करतील. परंतु ही 4 वर्षातली परिस्थिती आणि गावात झालेली परिस्थिती, या विटा शहरामध्ये कधीही चौकात अशी मुलं आपल्याला बघायला मिळत नव्हती. ज्यांना राजकारण कसं करतात हे माहीत नाही, समाजाचं हित माहीत नाही, समाजासाठी काही काम करत नाहीत, ही माणसं 70 वयाच्या माणसांच्यावरती पोरं टीका करतात. कुठे ही संस्कृती चालली? आज आपण थोरा मोठ्यांशी बोलताना आदरानं बोलतो, अरे तुला आपण कधीच बोलत नाही. परंतु अलीकडच्या काळात ही संस्कृती पण बिघडत चालली.
मनुष्याने मेन सदाभाऊंनी ठरवलं की आपण एवढी 5 वर्ष आपण पुन्हा सक्रिय होऊया आणि आपण दोघं मिळून ही विस्कटलेली घडी बसवूया आणि ही शिदुरी तरुण पोरांच्या हातात देत असताना त्यांच्यावरती संस्कार करूया आणि मग त्यांच्या हातामध्ये शिदुरी देऊया असं आम्ही दोघांनीही ठरवलं. कारण हे गाव कोणी एकट्यानं घडवलेलं नाही, त्यांचं योगदान आहे या शहरामध्ये. मग हे नगराध्यक्ष होत असताना अनेक समाजाचे नगराध्यक्ष झाले आणि ह्या सगळ्यांनी हे गाव सुसंस्कृत ठेवले. या गावाची कधीही संस्कृती बिघडून दिली नाही सगळ्यांनी. परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या 4 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर हे चित्र सगळं बिघडले आणि हे चित्र दुरुस्त करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला आणि दोघंही बाहेर पडलो. भाऊ तुम्ही आता हे सगळं सांगितलं, हां. परंतु दुसरीकडं आमदार सुहास बाबर यांचं असं मत आहे की गेल्या 40 वर्षामध्ये पाटील गट असेल किंवा गायकवाड कुटुंबीय असेल किंवा तुम्ही दोघंही विरोधक असाल, 40 वर्षामध्ये तुम्ही साध्या मूलभूत सुविधा देखील लोकांना देऊ शकला नाही. आज पुन्हा तुम्ही लोकांसमोर त्या मूलभूत सुविधांसाठीच आज तुम्ही येत आहे. तर हे धड लोकांचे नाहीत, हे राजकीय नेत्यांचे नाहीत, हे कुणाचेच नाहीत, असा थेट आरोप तुमच्यावर आज केला जातो. हे त्याचं सगळं राजकीय वक्तव्य आहे. राजकीय वक्तव्य लोकांची दिशाभूल आहे. मला तुम्ही सांगा, ह्या गावामध्ये आपण संसार जरी करत असलो तरी संसारातल्या समस्यासुद्धा हमेशा वेगवेगळ्या पुढे येत राहतात. तशा गावातल्या समस्याही आमच्या पुढे वेगवेगळ्या आलेत. एक प्रश्न सोडवला, यापूर्वी काँक्रिटीकरण नव्हतं शासनामध्ये, आत्ता हे काँक्रीटकरणाचे प्रस्ताव आले. पहिले डांबरीकरण असायचं. मग ह्या 40 वर्षामध्ये आम्ही रस्ते केलेच नाहीत का हो? डांबरीकरण असल्यामुळे ते रस्ते पाऊस पडल्यावर उकडून जात होते. पुन्हा ते रस्ते आम्हाला 4 वर्षानं 5 वर्षानं करावे लागत होते. आज हे जे काय सगळं शहर एवढं वाढलं, इतर शहरापेक्षा विटा शहर खूप वाढले. हे विकासाची गती असल्याशिवाय वाढले का हो? हे बोलणं किती हास्यास्पद आहे. यांनी 40 वर्ष काय केलं? अरे 40 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला होता. ही वस्तुस्थिती आहे ना, आमच्या डोळ्यात देखतच आहे हे सगळं. आणि असं बोलणं पण चूक आहे. त्याची राजकारणातली परिपक्वता तयार झाल्यानंतर माणूस असं बोलत नाही. ज्यावेळेला एखाद्या आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याला आंबं लागतात, आंबा ज्यावेळेला कच्चा असतो त्यावेळेला तो ढाळा असा हलत असतो. काय हे कच्च्या आंब्याची परिस्थिती आहे. पण ज्यावेळेला तो आंबा पिकतो त्यावेळेला तो ढाळा असा वाकलेला असतो. ज्यावेळेला माणसाचं वय होतं त्यावेळेलाच माणसाला राजकारणाची, समाजकारणाची आणि संसाराची परिपक्वता येत असते. तोपर्यंत ते काही कळत नसतं. त्यामुळे ही वक्तव्य येतात. भाऊ तुम्ही आत्ता समस्येबद्दल पण सांगितलं, तुमच्या विजनबद्दल पण सांगितलं. तुम्ही ॲथलेटिक्सचे एक राष्ट्रीय खेळाडू आहात. तुम्ही खो खोचे देखील उत्कृष्ट प्लेयर आहात. हो. तर गेल्या काळामध्ये जो सुवर्णकाळ होता, खो खो असेल किंवा आणखी काही हो. क्रीडा क्षेत्रातील, बरोबर. या संदर्भात तुमचं काही विजन आहे का की विट्या शहरासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची मुलं अजित असेल, सुमित असेल, हे दरवर्षी खेळाचे सामने घेत असतात. त्याच्यावरती खर्च करत असतात. भविष्य काळामध्ये ही मुलं ह्या सगळ्या गोष्टी करतील. कारण हे संस्कार आहे. पूर्वीच्या काळी मी पारायण सोहळे भरवत होतो. शहरामधले अनेक लोकांना त्याची आवड आहे. आज मी ज्यांच्या गळ्यात माळ आहे अशी लोकांच्या घरात गेलो तरी हे लोक आदरानं नमस्कार करतात. असा नमस्कार आमच्या आध्यात्मिकात केला जात नाही. पाय धरून नमस्कार केला जातो. ही आध्यात्मिकाची संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं आहे. आमच्या मुलं करत आहेत. अगदी अजित सुमित छोटी होती त्यावेळेला पारायण सोहळा चालू असायचा. तर पारायण सोहळ्यामध्ये ही मुलं झोपत सुद्धा टाळ्या वाजवत होती. एवढे संस्कार आहेत त्यांच्यावरती. तुम्हाला कधीही मुलं अशी वायात गेलेली दिसणार नाही. आपला उद्योगधंदा संपला की समाजाचं कार्य आणि ते कार्य संपलं की घर. तुम्हाला दिसतंय कसं काय वाह्यात? कधी कोणालाही दिसणार नाही. कारण माणसाचं आयुष्य जगत असताना संस्काराची खूप मोठी गरज असते आणि आजच हे सगळं विसरले. ही वस्तुस्थिती आहे. मी नेहमी सांगतो, माणसानं जसा मोबाईल चार्ज करतात तशी स्वतःची बुद्धी पण चार्ज करायला शिकावं सकाळी. आणि ती बुद्धी जर चार्ज केली तर दिवसभर आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार. मग ती चार्ज कशी करायची? लाईट लावायची का त्याला? सकाळी उठल्यानंतर प्रत्येकानं आपण जन्माला आलो आहे, एक दिवस जाणार पण आहे.
या पृथ्वी तलावरती शाश्वत काही नाही. जमीन, हवा, पाणी एवढंच शाश्वत आहे, बाकी काही शाश्वत नाही. ह्याचं भान प्रत्येकानं दररोज ठेवलं पाहिजे आहे आणि ते भान आमच्याकडं असते. परमेश्वराचं विचार असणं, त्याचं आभार मानणं सकाळी उठल्या उठल्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे संस्कार मी माझ्या मुलांच्यावरती सगळ्यावरती केले. त्यामुळे आयुष्यात मुलं काही मिळालं नाही तरी संस्कार करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाहीत. जगण्यासाठी त्यांना परमेश्वराच्या कृपेनं खूप मिळेल. भाऊ, तुम्ही परवा एका प्रचार सभेमध्ये बोलताना म्हणाला की आजपर्यंत मी ज्यांना राजकारणामध्ये आणलं, हो राजकारणामध्ये मी ज्यांना मोठं केलं, हो ती लोक आज माझ्यासोबत नाहीत किंवा माझ्या विरोधामध्ये आहेत. बरोबर. तर हे सगळा नक्की काय प्रकार आहे, हे कशामुळे घडतंय? याचे कारण असं आहे की माणूस मोठा केला की ज्यानं आपल्याला ह्याच्यामध्ये राजकारणात आणले किंवा ज्यानं आपल्याला हे दिवस दाखवले त्याला माणूस विसरून जातो आणि स्वतःला काय मिळते बघण्यासाठी ही लोक सगळी बाजूला पडतात. माझंच काय, सदाशिव पाटलांचे असंच झाले. ज्यांनी ज्यांनी नगरपालिकेमध्ये काम केले, आज मला तुम्ही सांगा, 1 रुपया खर्च न करता आम्ही नगरसेवक केले गेल्या वेळेला. तीच नगरसेवक आज सदाशिव पाटलांच्या विरोधात लढतायत, त्यांच्या पुतण्याच्या विरोधात लढतायत. ह्याला काय म्हणायचं आपण, कृतज्ञ म्हणायचं का कृतज्ञ म्हणायचं? हे मला आश्चर्याचा धक्का बसतोय ह्या राजकारणामधला. राजकारण हे सुसंस्कृत माणसांचं राहिलंय का, हा माझ्या पुढे आता प्रश्न पडलाय. तर हे होते विट्यातील राजकारणातील एक धडाकेबाज नेते, मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अशोकभाऊ गायकवाड. त्यांनी आज जिओ मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन सर्वसामान्य लोकांना पडलेल्या प्रश्नांची अगदी थेट आणि धडाकेबाज स्टाईलमध्ये, आक्रमक स्टाईलमध्ये उत्तरं दिलेली आहेत. भाऊ, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंगमध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.